तर वजन कमी करणाऱ्या औषधांची भारतीय बाजारामध्ये सध्या धूम पाहायला मिळतेय। मोंजोरोची भारतीय बाजारामध्ये विक्रमी स्वरूपामध्ये विक्री होतीये। हे औषध लॉन्चच्या 6 महिन्यातच विक्रीमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचलंय। सप्टेंबर महिन्यामध्ये मोंजारोच्या विक्रीमध्ये 80 कोटी रुपयांची विक्रमी स्वरूपामध्ये वाढ झाली आहे। वजन कमी करण्यासाठी मिळणारे हे औषध आणि या औषधावर धडाधड उड्या पडलेल्या पाहायला मिळतात। केवळ 6 महिन्यात दुसऱ्या क्रमांकाचं विक्री होणारं औषध ठरलेलं आहे मोंजारो। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, नेमका हा सगळा प्रकार काय आणि या औषधा संदर्भात काय अधिक माहिती आहे आणि त्यावरती काही निर्बंध वगैरे आहेत का? निर्बंध असायचं काय कारण आहे? अमेरिकन कंपनी आहे। त्या अमेरिकन कंपनीनं मार्च महिन्यामध्ये विली लिली नावाची ही कंपनी आहे ज्यांनी मोंजारो नावाचं औषध जे डायबिटीस आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीनं भारतीय बाजारपेठेमध्ये आणलं। म्हणजे अमेरिकन एफडीए ची मान्यता आहे, भारतीय एफडीए ची मान्यता आहे। आणि प्रज्ञा, आश्चर्य वाटेल तुला की कुठल्या औषधाला त्यांनी मागं टाकले तर अँटासिड, जे आपण साधारणपणे जळजळ होते छातीमध्ये म्हणून सर्वाधिक 77 कोटी रुपयाची अँटासिड औषधं आपण खात असतो, तर गेल्या 6 महिन्यामध्ये त्या अँटासिडला मागं टाकून 80 कोटी रुपयाची वजन कमी करणारी ही औषधं या अमेरिकन कंपनीने विकली। फक्त एकच औषध त्यांच्यापेक्षा पुढे आहे, तेही फक्त 5 कोटींनी, आणि ते आहे औषध अँटीबायोटिक असलेलं, वेगवेगळ्या कारणासाठी जे वापरलं जातं। याचा अर्थ काय की भारतीय समाज भान आणि समाज मन कसं बदलत चाललंय। वेगवेगळ्या रुग्णालयातले, कारण ही बातमी इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केली आहे, त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांची मतं पण घेतलीत। कोण खरेदीदार आहेत? कारण 14,000 रुपयापासून 2.5 मिलीग्रामचं जर औषध असेल तर ते 14,000 रुपयापासून ते अगदी 27-28 हजार रुपयापर्यंत ते मिळतं। पेन स्वरूपामध्ये आहे, साधी पेन येते आणि त्यांनी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ते इंजेक्ट करू शकता। तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते या औषधाचा भारतीय बाजारपेठेमध्ये बोलबाला होण्याची 2 मुख्य कारण आहेत। एक म्हणजे वजन कमी होतं हे मुख्य कारण, पण त्याबरोबरच हृदयविकाराचा, कारण एकदा वजन कमी झालं की हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदयाची संबंधित असलेल्या समस्या कमी होणं हे प्रकार घडत असतात। आणि म्हणून भारतीय बाजारपेठेमध्ये तरुण मुलं, इंटरेस्टिंगली तरुण मुलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे औषध खरेदी करतायत आणि त्या औषधाचा वापर करतायत। त्यांचे प्रतिस्पर्धी आणि ही अमेरिकन कंपनी, याच्यामध्ये फरक किती असावा तर त्यांचा 298 ते 300 कोटी रुपये बाजारपेठेतला वाटा प्रतिस्पर्ध्यांचा केवळ 27 कोटीचा आहे। पण या कंपनीचा वाटा हा त्यांनी लॉन्च केल्यापासून जवळपास 200-250 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे आणि गेल्या 6 महिन्यात तर त्यांनी विक्रमच केलाय। याचा अर्थ असा की भारतीय बाजारपेठेमध्ये आणि भारतीय समाजमानामध्ये एक मोठा बदल घडतो आहे आणि तो बदल असं दाखवतोय की भारतीय मनुष्य किंवा भारतीय स्त्रिया ह्या वजनाबद्दल कॉन्शियस आहेत आणि त्याबरोबरच वजन कमी करण्यासाठी अगदी औषधं घेण्यामध्ये सुद्धा त्यांना कमीपणा वाटत नाही। प्रज्ञा, नक्कीच, आणि त्यामुळेच अर्थात याची विक्री सुद्धा विक्रमी स्वरूपामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।